उशाशी मी एक वही आणि पेन ठेवते, कारण लेखकाला चमकदार कल्पना कधीही सुचतात. आपला जो मेंदू असतो ना, तो फक्त काही सेकंद ती कल्पना ताजी ठेवतो. म्हणजे असा तो झेंडा नाही घेऊन जायचे की आम्ही श्रेष्ठ. आणि मला नेहमी असं वाटतं की एक तर सौंदर्य मनात असतं, की पुरुषांनी स्त्रीला एक माणूस म्हणून तिची गणती करायला हवी आहे. शिवाय बलात्कारिक स्त्रिया, अल्पवयीन मुली ज्यांच्यावर अत्याचार होतात, त्या मुली पोट दिसायला लागल्याशिवाय घरी सांगतच नाही. स्त्रीला स्वतःचा सन्मानही करता आला पाहिजे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ही जगाते उद्धारी सुप्रीम कोर्टात लढवून 400 स्त्रियांना त्यांनी 2021 सालापर्यंत न्याय मिळवून दिला. म्हणजे आज मुघल आझम बघायला आपण इतकं भारी तिकीट काढून लोक जात आहेत. उर्मिला बघा, ती उर्मिला, खरी उर्मिला जिच्यावर अन्याय झाला रामायणात. जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी तुझ्याकडे, कधी कणखर कधी हळवी होती, अशा विविध पैलू असणारी एक स्त्री असते. आणि असंच एक व्यक्तिमत्व ज्या जनरल फिजिशियन आहेत, सौंदर्य तज्ञ आहेत आणि आता सध्या त्यांचं लिखाण आहे ते लोकप्रिय आहे. म्हणजेच सुप्रसिद्ध लेखिका माननीय डॉक्टर स्मिता दाता मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी साक्षीकांच्या न्यूज अँकरच्या महिला दिनविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आपलं व्यक्तिमत्व त्याबद्दल मी जितका अभ्यास करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला तुमची वेगळी बाजू सुरू झाली की तुम्ही एका डॉक्टर पासून रायटर पर्यंत तुमचा हा जो प्रवास होता, तो प्रवास काय आहे तो प्रेक्षकांना सांगा. डॉक्टरी मी करतच होते, पण मला नेहमी असं वाटायचं की माझ्याकडे येणाऱ्या जे पेशंट आहेत किंवा खास करून महिला, तर ह्यांच्यात काहीतरी कथा दडलेल्या आहेत आणि त्या कुठेतरी असं म्हणतो ना आपण, बीज पडत जातं तसं बीजं ती जमा होत होती. आणि प्रत्यक्षात मी बऱ्याच उशिरा लिहायला सुरुवात केली, पण माझ्या पहिल्याच एकांकिकेला फर्स्ट प्राईज मिळालं. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. मग शॉर्ट फिल्म्स लिहिल्या आणि मग एकांकिका, शॉर्ट फिल्म असं करता करता काही कथा अजून जन्माला यायला लागल्या आणि माझा पहिला कथासंग्रह आला कॅनव्हास. आणि मग तिथपासून हा प्रवास सुरूच झाला, कारण मला असं वाटतं की माणसांमधल्या गोष्टी शोधण्याचा मला छंद आहे आणि तो मला माझ्या व्यवसायामुळे सुद्धा फुलवता आला. तर हा प्रवास असा सुरू झाला आणि तो आता थेट नाटकापर्यंत आलेला आहे. त्यामुळे तिथेपर्यंत येऊचा, पण लिखाणाप्रती जे मूळ आवड असतं की तुम्हाला असं वाटतं तुम्ही तुमचा तो व्यवसाय करत होता पण त्यामध्ये नाही, लिखाण मी जास्त चांगलं करू शकते, ते केव्हा वाटतं? तो एक मोमेंट असतो ना. तेच फार उशिरा वाटलं खूप आधी, पण तेव्हा मी फार व्यस्त होते, मला तितका वेळ नव्हता. कारण आमची 2 हॉस्पिटल्स आहेत गोरेगावला, मुंबईला. त्यामुळे 2 हॉस्पिटल्स, माझा स्वतःचा दवाखाना, मुलं, सांसारिक जबाबदाऱ्या, त्यामुळे छोटं छोटं लिहित होते वृत्तपत्रात, मासिकांमध्ये वगैरे. पण खरंच सिरियसली लिहावं हे मला वाटलं माझ्या वयाच्या 50व्या वर्षी. आणि त्यामुळे ती सुरुवात माझी 50शीला झाली आणि तिथे तो सगळा माझा प्रवास ॲक्च्युली सुरू झाला. आणि त्याला कारणीभूत ठरली ती एकांकिका. एकांकिका आधी लिहिली आणि त्याला राज्यस्तरीय पारितोषिक मिळालं. तेव्हापासून अजून आणखीन 3-4 एकांकिका लिहिल्या. अशी ती सुरुवात झाली. तुमचं लिखाण आहे ते एकदम आपलंसं वाटतं. म्हणजे मी तुमच्या काही कविता वाचल्या, तुमचं इन्स्टा पेज मी चेक करत होते, त्यावरती सुद्धा तुम्ही काही कविता टाकल्या आणि अभिवाचन जे आहे तुमच्या यूट्यूब पेजवरती मी पाहिलं, ते सुद्धा तुम्ही खूप छान करता आणि त्याप्रती तुम्ही म्हणतात ना ती आवड कशी निर्माण झाली? लहानपणी मी शाळेत असल्यापासून मी कायम रंगमंचावर असायचे. त्यामुळे म्हणजे मी डान्स करत होते, मी गायन करत होते, शाळेतल्या नाटकांमध्ये भाग घेत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती कला किंवा एक मंचीय जे एक आपल्याला भान लागतं ते होतं माझ्याकडे. आणि म्हणून त्याच्यातनं मग हे अभिवाचन पण सुरू झालं, किंवा कविता इतर कवींच्या असोत नाही तर माझ्या असोत, पण त्या छान सादर करणं हे सुरू झालं त्याच्यातून. पण मुळात मंचाची आवड. म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही इतके ऍक्टिव्ह होता. त्यात सुद्धा यू आर लुकिंग एक्स्ट्रीमली गॉर्जियस ना. तुम्ही सौंदर्य तज्ञ आहात आणि तितकं स्त्रीला एक ओळखायची जी प्रक्रिया असते, म्हणजे की स्त्रीला एक स्त्री दुसरी ओळखू शकते, तर तो तुमचा जो प्रवास होता त्याबद्दल काय सांगा? सौंदर्य तज्ज्ञ ह्याचं शिक्षण जे असतं, म्हणजे ते सुद्धा मला दुसरी मुलगी झाल्यावर घेतलंय. हे 2 मुलं झाल्यावर, अशा म्हणजे माझ्या बऱ्याच गोष्टींची सुरुवात ही बऱ्याच नंतर झालेली आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की एक तर सौंदर्य मनात असतं, म्हणजे पण ते मनातलं सौंदर्य जेव्हा समोर दिसायला काय करायला लागतं, तर खूप सकारात्मक राहावं लागतं. आणि मी सौंदर्य तज्ज्ञ आहे. मी त्वचेच्या सौंदर्याचा
केसांच्या सौंदर्याचा, शरीर सौंदर्याचा अभ्यास केला, पण मी मानसिक सौंदर्यालाही तितकंच महत्त्व देते. आणि असं माझ्याकडे जे पेशंट येतात सौंदर्यासाठी, त्यातल्या सल्ल्यासाठी, त्यांना मी तो एक होलिस्टिक अप्रोच देते की हे सगळं मिळून सौंदर्य आहे. आणि ते त्यांना मला वाटतं आवडतं. आणि तिथे माझा सौंदर्यशास्त्राचा अभ्यास आणि प्रवास तिथे सुरू झाला. आणि अर्थात मला असं वाटतं त्या व्यवसायात असल्यामुळे ते आपल्यात ते झिरपत जातं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक सुंदर हास्य जी स्त्री लेवून चालते तिच्यात सौंदर्य दिसायलाच लागतं. पण आत्ताची परिस्थिती आहे त्यामध्ये आपण स्त्रियांना आपण म्हणतो की कमी लेखून आहे, पण असं बरंच आता तुम्ही मानसिकचा जो टॉपिक काढला त्यामध्ये त्यांच्या मानसिकतेवर काहीतरी परिणाम होतो, तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काही संदेश देऊ इच्छिता? मी हा संदेश आधी स्त्रियांपेक्षा पुरुषांना देऊ इच्छिते की पुरुषांनी स्त्रीला एक माणूस म्हणून तिची गणती करायला हवी आहे. म्हणजे आपल्याकडे काय होतं की सगळ्या जबाबदाऱ्या ह्या पारंपरिकरित्या सुद्धा स्त्रीवर सोडल्या जातात, टाकल्या जातात. काही जणी असतात त्या एल्गार करतात, पण काही जणी ते तसंच सहन करत रेटत राहतात. आणि त्यात त्यांचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे सगळंच त्याच्यामध्ये त्यांचं पणाला लागतं. तर मला असं वाटतं की पुरुषांनी थोडं बदलायला हवं आहे, खास करून आपल्या देशात, आपल्या समाजात. तेव्हा त्या स्त्रीचं आरोग्य आणि तिचं सौंदर्य अबाधित राहील. आणि मला असं नाही म्हणायचं आहे की नुसतंच स्त्रियांनी मुक्तता हवी आहे. मुक्ती नको आहे आपल्याला. मुक्त कशातून व्हायचं आहे? कशातूनच मुक्त नाही व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला काही संसार नको आहे का? किंवा आपल्याला एक पुरुष पाठीराखा किंवा एक आपला मित्र म्हणून नको आहे का? तर नक्कीच हवा आहे. पण ह्याचा अर्थ सगळं सोडून द्यायचं नाही आहे. काय सगळं झुगारून बंधनं दिली आणि ती स्त्री स्वतंत्र झाली. म्हणजे खास करून आत्ता एक मीडियात चुकीचं चित्रण चालू आहे की स्त्रीच्या हातात मद्याचा ग्लास आणि सिगरेट आली की ती मुक्त झाली, ती मॉडर्न झाली. पण हे मला मान्य नाही आहे. मुक्तता ही विचारांमध्ये असली पाहिजे. आणि स्त्रीला पुरुष जन्माला येतो ना, स्त्रीलाच पुरुष होतो, तर त्याला ती कसं वाढवते ह्याच्यावर आता येणारी पुढची वर्ष अवलंबून आहेत. कारण आपण जर त्या पुरुषाला स्त्रीचा सन्मान करायला शिकवलं तर स्त्री जातीला सन्मान मिळणार. आणि स्त्रीला स्वतःचा सन्मानही करता आला पाहिजे. किंवा काही तिच्या बाबतीत वाईट घडत असेल, काही ठिकाणी घडतं, तर रेज युअर व्हॉइस, बोला तुम्ही त्याच्याविषयी, व्यक्त व्हा. तर हा समाज हळूहळू बदलेल. मला असं वाटतं पूर्वीपेक्षा आता खूप बरे दिवस आहेत. स्त्रिया बऱ्यापैकीच बोलायला लागल्या आहेत. त्याचा अतिरेकही नको आहे आणि अगदी मागे जाणंही नको आहे. त्याचा समतोल आपल्याला हवा आहे. आणि म्हणजे पुन्हा मी म्हणते ना की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणजे आपल्याच हातात आहे पुढची पिढी घडवणं. तर ती स्त्रीने घडवायला हवी आहे, पुरुषाला घडवायला हवं आहे. जे आत्ता एक्झिस्टिंग पुरुष आहेत त्यांनी स्वतः बदलायला हवं आहे. तुमच्या बोलण्यामध्येच म्हणजे तुमचं लिखाणाप्रती किती प्रेम आहे ते दिसून येतं. तर यावर मला एक विषय आठवला की कोविडच्या काळामधलं तुमचं जे एक लिखाण आहे ते खूप जास्त प्रसिद्ध झालं. जसं मी तुम्हाला सांगते की मॅडमचे जे मिस्टर आहेत निखिल सर, तर त्यांनी अबॉर्शन लिमिट्स यावरती त्यांचा जो संघर्ष आहे त्यावरती मांडलं पुस्तक लिहिलंय की फक्त तिच्यासाठी. आणि तो जो संघर्ष तो मी अतिशय उत्तमरित्या मांडलाय. त्या पुस्तकाबद्दल आज मला प्रेक्षकांना सांगायचं की तुमच्याकडूनच ऐकायचं. आपल्या देशाचा गर्भपात कायदा 50 वर्ष जुना होता. आणि ह्या 50 वर्षांमध्ये म्हणजे तो गर्भपात कायदा सांगत होता की 20 आठवड्याच्या वर गर्भपात करता येणार नाही. आणि करायचं असेल तरी त्याला खूप अटी होत्या, खूप काही प्रोसेसमधनं स्त्रियांना जावं लागत होतं. पण जेव्हा तंत्रज्ञान प्रगत झालं गेल्या 50 वर्षात, तर तेव्हा तंत्रज्ञानाने आपल्याला सोनोग्राफी दिली, CT स्कॅन, MRI दिलं आणि जो आहे त्या गर्भातली व्यंग कळायला लागली. आता मी इथे व्यंग म्हणजे कान वाकडा असणं वगैरे हे व्यंग मी नाही म्हणत आहे. व्यंग असं की त्या मुलांना न्यूरोलॉजिकल म्हणजे त्यांची चेतासंस्था डॅमेज असणं, की जी मुलं जन्माला येऊन एका व्हेजिटेबलसारखी राहणार आहेत, पक्षाघात झालेली मुलं, किंवा त्यांच्या हृदयात इतकी मोठं गंभीर व्यंग असणं किंवा मेंदूत गंभीर व्यंग असणं की ते मूल 2 वर्ष 4 वर्ष जगून आता ते मरणार आहे हे पालकांना माहिती आहे. कारण शोध लागला आहे, आपल्याला गर्भातले शोध लागलेत. पण हा जो हे व्यंग असतं हे दिसतं साधारण 22 आठवडे, 24 आठवडे, 26 आठवडे तेव्हा हे दिसतं. शिवाय बलात्कारिक स्त्रिया, अल्पवयीन मुली ज्यांच्यावर अत्याचार होतात त्या मुली पोट दिसायला लागल्याशिवाय घरी सांगतच नाहीत. आणि त्याला ऑलरेडी 5 महिने उलटून गेलेले असतात. मग त्या मुलींनी काय करायचं? त्यांनी ती अवांछित संतती जन्माला घालायची का? आणि मग अनाथ मुलांची संख्या आपण वाढवायची का? हे असे सगळे प्रश्न डॉक्टर निखिल दातारांना पडायला लागले. आणि त्यांना असं वाटलं की हा कायदा 50 वर्ष जुना आहे, तो बदलायला हवा आहे.
कारण आता औषधांचे शोध लागले, अतिशय तंत्रज्ञान पुढे गेलं आणि आता 28 आठवडे काय जवळजवळ 32-34 आठवड्यापर्यंत गर्भपात सुरक्षित झाला आहे. पण हे आपल्या कायद्याला मान्यच होत नव्हतं आणि म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली आणि 14 वर्ष ते एक हाती सुप्रीम कोर्टाशी लढले की ह्या स्त्रियांना न्याय द्यायला हवा आहे. आणि सुप्रीम कोर्टात लढून 400 स्त्रियांना त्यांनी 2021 सालापर्यंत न्याय मिळवून दिला. शेवटी कोर्टाला आणि भारत सरकारला वाटलं की हे बरोबर आहे, हे जे सांगतायत ते, आणि 2021ला गर्भपात कायदा बदलला. आता 24 आठवड्यापर्यंत आपल्याला कायदेशीर परवानगी आहे. त्याच्या पुढे असेल तर डॉक्टरांचं पॅनेल बसतं, तपासतात की हे बरोबर आहे का नाही, आणि मग जर अशी काही केस असेल तर आपण गर्भपात करू शकतो. तर भारतीय स्त्रियांना हा एक खूप मोठं वरदान मिळालं आहे हा कायदा बदलल्याने. म्हणतात ना की कलम जो तलवार के मुकाबले होतो, अगदी तसंच तुमचं ते लिखाण आहे. पण हे सगळं बाजूला ठेवता तुमचं पर्सनल लाईफ, आता आपण म्हणतो की एक स्त्री म्हणून आता महिला दिन विशेषमध्ये तुमची स्त्री म्हणून भूमिका आपण जाणून घेत आहे, तर त्यामध्ये तुमच्या परिवाराचा काय वाटा होता यामध्ये? त्यांनी म्हणजे सपोर्ट केलं कसं? खूपच सपोर्ट केला, कारण मी लकीली म्हणजे माझं लहानपण सुद्धा एका छान परिवारात गेलं जिथे मला वाचनाची खूप आवड निर्माण झाली. नेहमी वाचन पुस्तकं आमच्या आसपास असायचं. कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात मी पुढे असायचे. म्हणजे आई वडील प्रोत्साहन देत होते. आणि माझं लग्न झालं दातार कुटुंबामध्ये. माझे सासरे पद्मश्री पंडित DK दातार व्हायोलिनिस्ट, आणि ते देशोदेशी जात होते व्हायोलिनचे कार्यक्रम करायला. त्यामुळे मोकळं वातावरण होतं घरामध्ये. माझ्या सासूबाई डॉक्टर सुधा दातार ह्या त्या काळच्या स्त्रीरोगतज्ञ की ज्या खूप मोठी प्रॅक्टिस त्यांची होती, आणि त्यामुळे घरातलं वातावरण हे स्त्रीला अनुकूलच होतं. आता अर्थात जबाबदाऱ्यांना कोणी काही करू शकत नाही, कारण काम खूप होतं. म्हणजे दिवसाचे 24 तास कमी पडतील इतकं काम होतं. माझे पती डॉक्टर निखिल दातार, जे इतर स्त्रियांसाठी लढले, ते माझ्यासाठी किती सपोर्टिव्ह असतील. ते गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि ते वकील पण आहेत. त्यांनी दोन्ही शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. आणि अशा सुंदर कुटुंबात मी होते. अर्थात असं कुटुंब होतं, सपोर्ट खूप होताच, पण असं नव्हतं की दिवसाला 48 तास झाले. लढा माझा मलाच द्यायचा होता आणि त्याच्यासाठी मलाच उभं राहायला लागणार होतं. पण पाठबळ खूप होतं आणि अशा ह्या कुटुंबात कौतुकही केलं गेलं. म्हणजे असं भरपूर कौतुक नाही, पण माझा प्रत्येक कार्यक्रम बघायला माझे सासरे आणि सासूबाई येऊन बसायच्या. तर ते एक कुठेतरी असतं ना की माझी एकांकिका, मी कामही करत होते नाटकात, एकांकिकेत, काही जाहिरातींमध्ये काम केलेलं. तर सगळे कौतुकाने बघायला यायचे. तर ती एक पाठीवर थाप असते ना शाबासकीची, ती खूप गरजेची असते. मला वाटतं ती प्रत्येक महिलेला गरजेची आहे, की रोज फक्त कोणी असं म्हटलं ना त्या महिलेला की बाई गं तू छान काम केलंस, किती सुंदर आमटी झाली आहे, एवढं म्हटलं तरी ती जग जिंकते. तर मला असं वाटतं की हा सगळा म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा आणि आपल्या पाठीशी असलेले स्त्री पुरुष सगळ्यांचा हा रोल असतो स्त्रीच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीत. अगदी बरोबर. म्हणजे महिलांसाठी हा आमचा जो आयुष्य प्रवास आहे त्यामधून एक संदेश आहे की म्हणजे जो परिवार असतो त्याचा पाठबळ आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, आणि जर असा बरोबर पाठबळ मिळाला तर असं व्यक्तिमत्व नक्कीच घडतं. मॅम, तुमचा अजून एक पैलू जो माझ्या डोळ्यांसमोर आला तो म्हणजे की तुम्ही गीतकार म्हणून सुद्धा काम केलं आहे. म्हणजे असे कितीतरी रोल तुम्ही पार केले. आत्ताच जानेवारीमध्ये गाणं रिलीज झालं, तर तो तुमचा एक्सपिरियन्स खूपच छान एक्सपिरियन्स होता तो. मी कविता लिहितच होते, म्हणजे बऱ्याच कविता आहेत माझ्या, पण गाणं असं आत्तापर्यंत माझं आलेलं नव्हतं. आणि संक्रांतीवर म्हणजे आपलं तिळगुळ आणि संक्रांत ह्याच्यावर फार कमी लावण्या आहेत, आणि मला जे सुचलं ते लावणी या फॉर्ममध्येच सुचलं. तर ते आत्ता रेकॉर्ड झालं. सावनी भट या एक तरुण संगीत दिग्दर्शिका आहे, 23 वर्षाची आहे, आणि तिने अप्रतिम चाल दिली आहे. त्याच्यात खूप वेगवेगळे प्रयोग केले आहेत तिने लावणीत, आणि कनकश्री भट यांनी ते गायलं आहे. खूप सुंदर झाली ती लावणी. ती पण नक्की ऐका, ती माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. आणि छान प्रवास होता तो. त्याची पण मला खूप प्रतिक्रिया आल्या. तर आता यूट्यूबवर तर आहे, अनेक जण त्याच्यावरती आपापले रील्स करून टाकतायत. तर ते पण मजा वाटली मला की लोक त्याच्यावर रील्स बनवतायत. तर छान वाटलं ते. असे काही चॅलेंजेस आले का? म्हणजे अर्थातच दोन्हीचं लिखाण वेगवेगळं असतं, तर काय चॅलेंजेस आले? चॅलेंजेस आले म्हणजे काय असतं ना, आपलं अपत्य आपल्याला आवडतच असतं, पण ह्याचं गाणं होऊ शकतं हे ओळखायला मलाच थोडा वेळ लागला.
मग त्याची कविता होती, मग ती लोकं खूप ॲप्रिशिएट करत होते. मग मीच एकदा गुणगुणायला लागले, की हे गुणगुणलं तर काय होतंय? तर मला असं वाटलं ह्याला चाल लागू शकते. पण त्याच्यात बराच काळ गेला, म्हणजे 1-1.5 वर्ष त्याच्यात गेलं आणि मग मला कळलं, की ह्याच्यावर छान चाल सुचू शकते. तेवढ्यात सावनी भटने ते वाचलं आणि तिला ते सुचलं. पण म्हणजे चॅलेंजेस म्हटलं तर पुढे सगळं जे आहे, की लोकांपर्यंत ते पोहोचवणं. हे मला असं वाटतं, की आमचं काम काही मार्केटिंग हे नसतं, पण तिथे थोडी चॅलेंजेस आहेत असं मला वाटतं. तर तेही मी लवकरच शिकून घेईन. हो, हो. नाही तुम्ही अर्थातच तुम्ही ते सगळं शिकाल. आता बघा, तुमची एक कादंबरी आहे अयोध्येची उर्मिला म्हणून आणि ती अर्थातच खूप प्रसिद्ध झाली आहे आणि ती जी कादंबरी लिहिली आहे तुम्ही त्यावरती एक व्यावसायिक नाटक आलं उर्मिला म्हणून. तर त्या कादंबरी पासून ते इथेपर्यंतचा प्रवास तो कसा होता तुमचा? तोही प्रवास खूप छान होता. कादंबरी माझी आली 2023 साली आणि ती आली तीच खूप उचलून धरली वाचकांनी. प्रत्येकजण मला सांगायचं, की आम्ही ती सुरू केली, की आम्ही अक्षरशः 2 दिवसात, एका रात्रीत म्हणजे आम्ही संपवली आणि ती आम्ही खालीच ठेवू नाही शकलो. दुसरी एक प्रतिक्रिया मला अशी मिळत होती, की इट्स अ सिनेमा. म्हणजे लोकांना तो सिनेमा वाटत होता, की ते बघत होते ते जे वाचत होते त्यांना त्याच्यात एक सिनेमॅटिक गोष्ट म्हणजे दिसत होती, त्यांच्या डोळ्यासमोरनं सरकत होती. तर अशी ती कादंबरी गाजतच होती. त्याला 13 राज्यस्तरीय पारितोषिकही मिळाली आणि मी पण त्या उर्मिलेत अगदी रंगून गेलेले. आजही ती माझ्या जीवाच्या खूप जवळची आहे. पण सुनील हरिश्चंद्र जे लेखक दिग्दर्शक आहेत, त्यांनाही ती आवडली आणि त्या कादंबरीवर आधारित हे उर्मिलायन नाटक आलं. आणि नाटक खूप सुंदर आहे आणि त्यांनी खूप वेगळे प्रयोग केलेत नाटकात. नाटकासारखं नाटक नाहीये ते. खूप वेगळे मी तर म्हणेन म्हणजे लोकही म्हणतायत, की ते मराठीतलं मुघल आझम आहे. म्हणजे आज मुघल आझम बघायला आपण इतकं भारी तिकीट काढून लोकं जातायत. उर्मिलायन बघा, उर्मिलायनमध्ये खूप वेगळे-वेगळे म्हणजे मुघल आझमपेक्षाही काही वेगळे प्रयोग झालेत त्या नाटकात. आणि सुनीलना ते खूप आवडलं. त्यांनी ते डायरेक्ट केलं सगळं. नाट्य रूपांतर केलं त्या कादंबरीचं. सो असा तोही सगळा एक प्रवास होता आणि तोही खूप छान रम्य प्रवास होता. ह्या प्रवासात मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छिते, की लीड रोल करणारी, प्रमुख भूमिका करणारी जी उर्मिला, निहारिका राजदत्त, तिने ती उर्मिला शब्दशः जिवंत केली. म्हणजे तिने त्या कादंबरीतली म्हणजे शब्द न शब्द ती आतमध्ये झिरपवलेत तिने स्वतःच्या. इतकी सुंदर ती सादर करते. तिला आत्ता उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून झी गौरव सन्मान मिळालाय. मटासाठी तिचं नामांकन झालंय. तर मला असं वाटतं, की त्या कादंबरीचं आणि उर्मिलेचं हे भाग्य असावं, की कादंबरीही एवढी गाजली आणि उर्मिलायनंही इतकं गाजतंय. तर मला वाटतं ती उर्मिला, खरी उर्मिला जिच्यावर अन्याय झाला रामायणात. वाल्मिकीने 4 वाक्य लिहिली आहेत त्याच्यावर फक्त. तिने मला असं वाटतं मला काही बुद्धी दिली असावी आणि आज हजारो वर्षांनंतर कदाचित तिला न्याय मिळत असावा आणि आता ती जगासमोर आली आहे आणि ती तिची वेदना मांडते पण ती अशक्त नाही आहे. माझी उर्मिला सशक्त आहे आणि तशी तंतोतंत निहारिकाने ती रंगमंचावर उभी केली आहे. ती एक सशक्त स्त्री आहे. तर नक्की सगळ्यांनी उर्मिलान बघा आणि अयोध्येची उर्मिला कादंबरी पण वाचा. हो. नाही ते तुमच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. तुमच्या पुस्तकांची जी नावं आहेत ती सुद्धा काहीतरी वेगळीच असतात. म्हणजे तुमचं एक अजून एक कादंबरी आहे की चौकोनाचा पाचवा पाचवा कोण. कोण. तर हो. असे वेगवेगळे म्हणजे टायटलच इतकं अट्रॅक्टिव्ह करायचं की ते वाचकांना वाचायलाच आवडेल. तर ती जी कला आहे कारण आत्ताची जी मुलं होते म्हणजे आत्ता जर आपण जे लेख वगैरे वाचतो तर त्यांच्यामध्ये इतकं ते नसतं की जे आधीच्या लेखकांमध्ये आहे. तर तू काही संदेश प्रेक्षकांचा? शीर्षक देणं हे मला असं वाटतं ते माझ्यातल्या कवी करत असावा किंवा एक डॉक्टर. कारण डॉक्टरला शेवटी काय आहे की रोग सगळा कळतो, त्या रोगाचं स्वरूप माहिती असतं पण आम्ही ते अख्खं तुम्हाला नाही सांगू शकत. आम्हाला ते असं पटकन आणि विथ शुगर कोटेड पिल आम्हाला द्यावं लागतं, की ती गोळी तर छान दिसते, रंगीत रंगीत आहे, गोड आहे, पण त्याच्या आतमध्ये औषधच आहे. ते देण्याची कदाचित मला सवय आहे लोकांना आणि म्हणून माझी शीर्षकं पण अशी छान असतात, की जी कॅची होतात, लोकांना आवडतात आणि अर्थात ती वाचली जातात. तर मला वाटतं त्याचं उत्तर मी कवी आणि डॉक्टर असण्यात असेल. बरोबर आहे. पण आता लिखाणाची जी कला असते ती अर्थातच सगळ्यांमध्ये नसतेच. पण असे काही टिप्स जे आहेत की ते आपण आत्ताच्या प्रेक्षकांना सांगायचे. मला असं वाटतं, की लेखक जो असतो ना, तो घडावा लागतो.
तुमच्यामध्ये काहीतरी असावंच लागतं. म्हणजे असं नाही मी म्हणत आहे की तुमच्यात काहीच स्किल नाही आणि तुम्ही लेखक व्हाल, पण तो घडावाही लागतो आणि त्याच्यासाठी लागते अत्यंत मेहनत. कष्ट खूप लागतात. मी लेखनाचं शुद्ध मी शिक्षणही घेतलं आहे. म्हणजे असं नाही की मी लिहिते म्हणून आपलं शब्द आकाशातनं पडतात आणि मी लिहित सुटले, असं नाही आहे. मी त्याला तंत्राचीही जोड दिली. माझे गुरु इब्राहिम अफगाण सर ह्यांच्याकडे मी काही पाठ घेतले. अंजुम राजाबली किंवा अशी जी मोठी नावं आहेत ह्यांचे मी वर्कशॉप्स अजूनही करते. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःला अपडेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. मला सगळं येतं असं ज्या दिवशी आपल्याला वाटतं त्या दिवशी आपण संपलेले असतो. त्यामुळे मला येत नाही ते मी शिकत राहते सारखं. आणि लेखकाने हे करायला हवं. लेखकाने खूप वाचायला हवं. मी खूप वाचते. आत्तासुद्धा माझ्या गाडीत पुस्तकं आहेत आणि माझ्या उशाची पुस्तकं असतात. उशाशी मी एक वही आणि पेन ठेवते. कारण लेखकाला चमकदार कल्पना कधीही सुचतात आणि मी अक्षरशः अंधारात त्या कागदावर लिहिते. कारण आपला मेंदू, आता मी डॉक्टर पण आहे त्यामुळे डॉक्टरी संदर्भ येतात माझ्या बोलण्यात. आपला जो मेंदू असतो ना, तो फक्त काही सेकंद ती कल्पना ताजी ठेवतो आणि ती 2 मिनिटांनी बदलते आणि 4 मिनिटांनी ती इव्हॅपोरेट, त्याचं बाष्पीभवन होतं आणि म्हणून ती कल्पना पकडणं खूप गरजेचं असतं. मग मग तुम्ही ती फुलवू शकता. सो मी त्या कल्पना लिहून ठेवते किंवा कधी व्हॉईस रेकॉर्डला टाकते. त्यामुळे कल्पना माझ्याकडे राहतात. वाचन, अनुभव, लेखक हा आपल्या आजूबाजूचंच टिपत असतो असं मला वाटतं. अनुभव तेच असतात. सगळ्यांना जे दिसतात आहे, झाडं दिसतात ती सगळ्यांना हिरवीच दिसतात. पण लेखकाला काहीतरी पलीकडचं दिसतं. तो त्या झाडाच्या मुळाशी जाऊन त्याचं दुःख शोधू शकतो, त्याचं सुख शोधू शकतो. तर हे जे लेखकाकडे वैशिष्ट्य असतं, ते फुलवायला हवं. ते ते कष्ट करून, रियाज करून. कारण सगळ्यांना वाटतं की गायक रियाज करतात. तसं नाही आहे. लेखकालाही रियाज करायला लागतो आणि त्याच्यामुळे रोज काही ना काही लिहिते. ते अगदी सोपं साधंही असेल, पण रोज लिहायचं. तर ती मनाला सवय लागते लिहिण्याची. हाताला असणं वेगळी गोष्ट आहे, मनाला सवय लागणं खूप गरजेचं असतं. तर अशा मी काही-काही टिप्स मी फॉलो करते आणि टाईम मॅनेजमेंट, कारण मी अनेक व्यवसाय एका वेळी करते. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट, वेळापत्रक सांभाळणं हे खूप गरजेचं आहे. मी एक गृहिणी पण आहे, एक आई पण आहे. त्यामुळे अनेक भूमिकांमध्ये मला वावरावं लागतं. आमची 2 हॉस्पिटल्स आहेत, तर वेळ इतका विभागला जातो. पण तो जर सगळा तुम्ही छान विभागलात, तर एक तुमच्या हातून एक वेगळी कलाकृती घडू शकते. मला पण टिप भेटली. मी पण आता असं लिहायला सुरुवात करेनच. तुम्हाला आपल्या नावावरती 35 पुरस्कार आहेत आणि त्यातलाच नुकताच तुम्हाला भेटलेला जयश्री आयुश्री तो पुरस्कार. 36वा. हो. हा, तो तुमचा आता 36वा, म्हणजे 35 वरून आता 36 आणि पुढे सुद्धा आयुष्यात आणखीन हो. पुरस्कार भेटतीलच. पण आता जो पुरस्कार भेटला त्याबद्दल आयुश्री पुरस्कार डॉक्टर बिराजदार दाम्पत्य आहे. त्यांचं आयुर्वेदिक त्यांचं पंचकर्म सेंटर आहे आणि मराठी भाषा दिवसाला काही साहित्यिकांचा ते सन्मान करतात. पण साहित्यिक असे की ज्यांचं मूळ व्यवसाय वेगळा आहे आणि मग ते साहित्यिक झाले आहेत. अशी माणसं ते शोधतात आणि त्यांचा गौरव करतात. तर असा तो आयुश्री पुरस्कार मला मिळाला. म्हणजे स्त्रियांसाठी तुम्ही खरोखरच एक इन्स्पिरेशन आहात. आणि आता तुमचे जे सगळे व्यवसाय आहेत, आपण लास्ट एक अशी नोट देऊयात की तुमचा जो व्यवसाय आहे तो मेडिकल लाईनचा आहे आणि तुम्ही आता लेखिका सुद्धा आहे. तर त्या दोन्हीचं जसं म्हणतात की कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं आहे तुम्हाला लिखाण करायचं, त्या दोन्हीचं मिक्सर करून आत्ताच्या स्त्रियांसाठी एका स्त्रीकडून एक मेसेज जाणं खूप गरजेचं आहे आजच्या इंटरव्ह्यू. स्त्रियांना मी हाच मेसेज देईन की आधी स्वतःला ओळखायला शिका. म्हणजे दुसऱ्यांनी मला ओळखावं, दुसऱ्यांनी काहीतरी करावं ह्याच्या आधी तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आयुष्याची दिशा निश्चित करा आणि त्या दृष्टीने ठोस पावलं टाका. त्याच्यासाठी मला काय करायला हवं आहे, म्हणजे जसं तर मी म्हणजे माझं एक्झाम्पल की मला लेखन करायचं आहे तर मला ते शिकलंही पाहिजे. करायचं आहे नुसतं म्हणून मला चालणार नाही. मग त्याच्यासाठी मला एक ॲक्शन प्लॅन मला आखावा लागेल. तर तसं करा. तुम्हाला काय करायचं आहे आणि जे कराल ते भक्तिभावाने करा. तुम्ही जेव्हा स्वतःला चांगल्या नजरेने बघता किंवा तुम्ही स्वतःला जेव्हा उच्च स्थानावर ठेवता तेव्हा जग तुमच्याकडे त्या नजरेने बघतं. तुम्ही स्वतःची किंमत नाही ठेवली तर जग नाही ठेवणार आहे तुमची किंमत. तर मला हाच संदेश द्यावासा वाटतो की तुम्ही एक माणूस आहात आधी, त्याचा विचार करा. स्त्री असणं खूप सुंदर आहे, कारण स्त्रीला जी स्पेशल हॉर्मोन्स आहेत ना ती पुरुषांकडे नाही आहेत आणि म्हणून आपण खरं जास्त आपण भाग्यवान आहोत की आपल्याला इतके रोल्स
आपल्या त्या हॉर्मोन्समुळे करता येतात. माता आहे, मैत्रीण, पत्नी, एक यशस्वी ती व्यवसायात होऊ शकते, कारण स्त्रियांची मॅनेजमेंट स्किल्स फार चांगली असतात. मुळात तिला व्यवस्थापन कौशल्य आपल्या हॉर्मोन्सनीच दिलेलं आहे. तर ह्या सगळ्याचा सकारात्मक विचारांनी आपण पुढे घेऊन जाऊया आणि स्वतःला सन्मान देऊया आणि पुरुषांनी तर दिलाच पाहिजे आणि आपणही पुरुषांनाही देऊया. म्हणजे असा तो झेंडा नाही घेऊन जायचा आहे, की आम्ही श्रेष्ठ. समतोल पाहिजे स्त्री, पुरुष आणि सगळ्या समतोल विचारांचा. तर हाच संदेश मी देऊ इच्छिते आजच्या दिवशी. म्हणजे आपल्यातले जे गुण आहेत ते ओळखणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि तो गुण ओळखून त्याच्यावरती काम करून समाजापुढे ते परफेक्टपणे मांडता आलं पाहिजे. जसं की आजच्या आपल्या प्रमुख उपस्थिती माननीय स्मिता मॅडम आपण केलं. आपल्या पुढच्या वाटचालीस न्यूज इम्पॅक्ट करून मनपूर्वक शुभेच्छा आणि आज आपण वेळ दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.